इथं तुम्ही कर्म करा, फळ तुम्हाला वर गेल्यावर मिळणार, असलं इथं ढोंगीपणा काही चालत नाही आपल्याकडं. उधारीचा धंदा इथं चालत नाही आपल्याकडे. कसा आहे, जर तुम्ही या जन्मामध्ये साधना यथार्थ केली, प्रामाणिकपणे जर साधना केली या संप्रदायाला धरून, तर तुम्हाला याची देही याची डोळा भोगेन मुक्तीचा सोहळा, जे संतांनी भोगलं ते तुम्हाला याच देहामध्ये भोगायला मिळू शकतं. असं अविनाशी फळ सांगणारा, म्हणजे त्याला शास्त्रामध्ये काय म्हणतात, सकारण सकल दुःख निवृत्ती आणि परमानंदाची प्राप्ती, म्हणजे मोक्ष सांगणारा संप्रदाय असावा. या चौकटी या नियमांच्या मध्ये जर बसत नसलं तर त्याला संप्रदाय पण म्हणू नये. असं एखाद्या संप्रदायाच्या चौकटीत बसून ऐकावं तर त्याला श्रवण म्हणावं. त्याला काय म्हणावं, श्रवण म्हणावं. अजून श्रवण कसं, श्रवणाला काही अंग असतात. षडलिंगपूर्वक श्रवण असावं. वक्त्यानं बोलताना पण षडलिंगाचा अभ्यास करूनच बोलावं आणि ऐकणाऱ्यांनी पण त्याचं भान ठेवूनच ऐकावं. शास्त्रामध्ये 6 लिंग सांगितले. उपक्रम उपसंहाराची एकवाच्यता, अर्थवाद, उपपत्ती, अभ्यास, फल, अपूर्वता अशी 6 लिंग सांगितली. कोणत्याही ग्रंथाची रचना करताना